नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे घरच्या घरी खूप सोपं पण तेवढंच इफेक्टिव्ह पार्लर सारखं क्लीनअप कसं करायचं, तेही अगदी फ्रीमध्ये। काय होत असतं, घरातली भरपूर कामं असतात, खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात। या जबाबदाऱ्यांमधून या कामांमधून वेळ काढून पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करण्याइतपत आपल्याकडे वेळ नसतो किंवा प्रत्येक वेळी क्लीनअपसाठी पैसे आपल्याला खर्च करायचे नसतात। पण असं असलं तरी आपली स्किन छान ग्लोईंग दिसावी, सुंदर दिसावी, स्पॉटलेस दिसावी असं आपल्याला वाटत असतं आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। या व्हिडिओमध्ये एकही पैसा खर्च न करता पार्लरपेक्षा जास्त इफेक्टिव्ह असं क्लीनअप घरच्या घरी अगदी कमी वेळेमध्ये कसं करायचं हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरायचं नाही। तर चला व्हिडिओ सुरू। या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला हे माहिती असणं खूप गरजेचं आहे की क्लीनअप आपण का केलं पाहिजे, कशासाठी आपण क्लीनअप करायचं असतं। आपल्या चेहऱ्यावरती डेड स्किन जमा होत असते आणि ही डेड स्किन वेळच्या वेळी निघून पण जात असते। पण काही वेळा काय होतं, आपल्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे ती निघून न जाता आपल्या चेहऱ्यावरती तशीच राहते आणि त्यामुळे आपला चेहरा डल दिसायला लागतो, एकदम निस्तेज दिसायला लागतो। शिवाय वातावरणातील डर्ट असेल, जर्म्स असतील हे आपल्या चेहऱ्यावरती वारंवार बसत असतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते क्लॉग होत असतात आणि जेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे पोर्स क्लॉग होतात तेव्हा आपल्याला डार्क स्पॉट, पिगमेंटेशन, पिंपल अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्या स्किनला व्हायला लागतात। पण आपण डेली बेसिसवरती रेग्युलर जर क्लीनअप केलं तर आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते डीपली क्लीन होतात। आपल्या चेहऱ्यावरचे जी काही घाण असेल ते निघून जाण्यासाठी मदत होते। आता हे क्लीनअप कधी कधी करायचं असतं। जर तुम्ही घरी क्लीनअप करत असाल तर तुम्ही वीकमधून एकदा तरी चेहऱ्याला क्लीनअप करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि जर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करत असाल तर 15 दिवसातून एकदा तरी चेहऱ्याला तुम्ही क्लीनअप हे केलंच पाहिजे। चला बघूया हाऊ टू डू क्लीनअप ॲट होम। आता क्लीनअपला सुरुवात करताना सगळ्यात आधी चेहरा छान वॉश करायचा आहे। त्यासाठी एखाद्या माइल्ड अशा फेसवॉशचा वापर करायचा आहे। मी येथे सिटाफिलचं फेसवॉश यूज केलेलं आहे। फेसवॉश यूज करताना कधीही हातावरती छान फेस करायचा आणि मगच फेसवॉश करायचं। यामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरचे जे काही डर्ट असेल ते प्रॉपरली क्लीन होते। फेसवॉश करताना चेहऱ्याचे जे काही कॉर्नर्स असतात ते छान प्रकारे क्लीन करायचे आहेत। बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या नोजचा एरिया असतो किंवा जॉलाईन असते त्या ठिकाणी छान फेसवॉश लागला जात नाही, तो एरिया स्वच्छ होत नाही, मग आपल्याला पिंपल्सचा त्रास होतो, ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्सचा त्रास होतो। त्यामुळे फेसवॉश करताना छान मसाज करत फेसवॉश करायचा आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचे जी काही डर्ट असेल, जी काही घाण असेल ती प्रॉपरली रिमूव्ह होईल। स्क्रबिंग। आता क्लीनअप मधली तिसरी स्टेप आहे ती आहे स्क्रबिंग। आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन जमा होत असते, आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते क्लॉग होत असतात। जर आपण आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन प्रॉपरली वेळच्या वेळी रिमूव्ह नाही केली किंवा आपल्या चेहऱ्यावरचे पोर्स हे क्लीन नाही केले तर आपला चेहरा डल दिसायला लागतो, निस्तेज दिसायला लागतो। शिवाय आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला पिंपल्सचा त्रास, डार्क स्पॉट असेल, पिगमेंटेशन असेल अशा प्रकारचे बरेच स्किनचे प्रॉब्लेम आपल्याला व्हायला लागतात। त्यामुळे चेहऱ्याला स्क्रब करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। स्क्रब करण्यासाठी मी इथे युवरूटचा स्क्रब यूज केलेला आहे। खूप सुंदर स्क्रब आहे, अगदी स्वस्तात खूप मस्त असा हा स्क्रब आहे। नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण कधी तुम्ही स्क्रब करता तेव्हा सगळ्या चेहऱ्यावरती स्क्रब छान अप्लाय करायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने प्रेशर न देता छान चेहऱ्याला स्क्रब करायचा आहे। यामुळे काय होईल, तुमच्या चेहऱ्यावरची जी काही बिल्डअप झालेली डेड स्किन आहे ती प्रॉपरली रिमूव्ह होईल। जर तुमच्याकडे मार्केट बेस स्क्रब नसेल तर घरगुती स्क्रब सुद्धा तुम्ही यूज करू शकता। हे स्क्रब करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया। आपल्याला एक बाउल लागणार आहे, त्यामध्ये 2 चमचे साखर घ्यायची आहे आणि 1 टोमॅटो आधा कट करून घ्यायचा आहे। आता हे स्क्रब कसं करायचं ते बघूया। आता हे अर्ध कापलेले जे टोमॅटो आहे हे टोमॅटो साखरेमध्ये डिप करायचं आहे आणि छान सर्क्युलर मोशनमध्ये संपूर्ण चेहऱ्यावरती स्क्रब करून घ्यायचं आहे। ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स जास्त आहेत त्या ठिकाणी छान स्क्रब करून घ्यायचं आहे। स्क्रब करण्यासाठी आपण जे हे टोमॅटो यूज केलेलं आहे ते नॅचरल ब्लिचिंगचं काम करतं। शिवाय आपल्या स्किनला लाईटन अप आणि ब्राईटन अप करण्याचं काम सुद्धा टोमॅटो करतं। शिवाय आपण जी साखर यूज केलेली आहे या साखरेमध्ये नॅचरल एक्सफोलिएटिंग प्रॉपर्टीज असतात। त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची जी काही बिल्डअप झालेली डेड स्किन आहे ती माइल्डली रिमूव्ह करण्यासाठी साखर आपल्याला खूप जास्त मदत करतं। जर तुमच्याकडे मार्केट बेस कुठलाही स्क्रब नसेल तर तुम्ही टोमॅटो आणि साखरेचा स्क्रब तुमच्या चेहऱ्यासाठी नक्कीच यूज करू शकता। एकदम माइल्डली तुमच्या चेहऱ्यावरची डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी साखर आणि टोमॅटो तुम्हाला खूप जास्त मदत करेल। संपूर्ण चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करून घ्यायचा आहे। आता स्क्रब करून झाल्यानंतर चेहरा छान वॉश करून घ्यायचा आहे। स्टेप नंबर 4 स्टीमिंग।
आता क्लीनअपमधली सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे ती आहे स्टीमिंग। आता आपल्या चेहऱ्याला स्टीम आपण कशासाठी देतो, तर आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात त्यामध्ये घाण अडकून बसलेले असते। जेव्हा आपण आपल्या चेहऱ्याला स्टीम देतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे पोअर्स असतात ते लूजन अप होतात आणि त्यामुळे आपल्या पोअर्समध्ये जी काही घाण अडकून बसलेली आहे ती आपण इझिली रिमूव्ह करू शकतो। त्यासाठी आपण आपल्या चेहऱ्याला स्टीम द्यायची आहे। या चेहऱ्याला स्टीम देण्यासाठी तुम्ही स्टीमरचा यूज करू शकता। जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही एखादा टर्बनचा टॉवेल घ्या आणि एका पातेल्यामध्ये पाणी गरम करा, त्या पाण्यामध्ये टॉवेल डीप करून ठेवा, थोडंसं स्क्वीज करा आणि त्या टॉवेलच्या सहाय्याने छान तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही स्टीम घेऊ शकता। किंवा जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही इझिली तुमच्या चेहऱ्याला स्टीम घेऊ शकता। 10 ते 15 मिनिटं चेहऱ्याला छान स्टीम घ्यायची आहे। स्टेप नंबर 5, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्हिंग। आता स्टीमिंग नंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह कर। आपल्या चेहऱ्यावरती जे पोअर्स असतात त्यामध्ये जेव्हा घाण अडकून राहते तेव्हा आपल्याला ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्सचा प्रॉब्लेम व्हायला लागतो किंवा पिंपल्सचा प्रॉब्लेम व्हायला लागतो। त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात तर ते क्लीन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्हिंग टूल हे जे टूल आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन साईटवरती अगदी 15 ते 20 रुपयापर्यंत आरामात मिळून जाईल। नेहमी लक्षात ठेवा, चेहऱ्याला स्टीम दिल्याशिवाय ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स रिमूव्ह करायला अजिबात जायचं नाही। जर तुम्ही स्टीम न देता ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह करायला गेलात तर तुमचे ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स रिमूव्ह तर होणारच नाहीत, रेड कलरचे परमनंट पॅचेस तुमच्या चेहऱ्यावरती पडतील। त्यामुळे स्टीम घेतल्याशिवाय ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स अजिबात रिमूव्ह करायचे नाहीत। आता मी चेहऱ्याला छान स्टीम घेतलेले आहे। स्टीम घेऊन झाल्यानंतर या ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्हिंग टूलने छान माझ्या चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स मी रिमूव्ह करणार आहे। नोज वरती असेल, चिन वरती असेल, या ठिकाणचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स तुम्हाला छान रिमूव्ह करायचे आहेत। नेहमी लक्षात ठेवा, हे टूल जेव्हा तुम्ही यूज कराल तेव्हा चेहऱ्यावरती प्रेशर अजिबात द्यायचं नाही, अगदी हलक्या हाताने ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह करायचे आहेत। तुम्ही छान स्टीम दिल्यामुळे तुमचे पोर्स छान ओपन झालेले असतात आणि इझिली तुमचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह होतात। एखादा जो ब्लॅकहेड्स आणि फेस मास्क, आता ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह केल्यानंतर चेहऱ्याला छान फेस मास्क लावणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण चेहरा क्लीन केल्यानंतर फेस मास्क जे गुणधर्म आहेत तर ते आपल्या चेहऱ्यामध्ये लॉक होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। हा जो फेस मास्क आहे तो कसा बनवायचा ते बघूया। त्यासाठी तुम्हाला एक बाउल लागणार आहे, त्यामध्ये 1 चमचा मुलतानी माती घ्यायची आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घ्यायचं आहे। आता जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही रोज वॉटर यूज करायचं आहे, जर तुमची स्किन ड्राय आहे तर तुम्ही दुधाचा वापर करायचा आहे। आता माझी स्किन ड्राय आहे, यासाठी मी मुलतानी मातीमध्ये दुधाचा वापर केलेला आहे। याची छान स्मूथ पेस्ट बनवायची आहे। जर तुम्हाला वरून रोज वॉटर लागेल किंवा दूध लागेल तर तुम्ही त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण मुलतानी मातीची छान स्मूथ पेस्ट बनवायची आहे। ही जी पेस्ट आहे ती तुमच्या चेहऱ्याला, मानेला छान अप्लाय करून घ्यायची आहे आणि 10 ते 15 मिनिटं हा पॅक तुमच्या चेहऱ्यावरती तसाच राहू द्यायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटांनंतर छान तुम्ही पाण्याने फेस वॉश करून घ्यायचा आहे। आता आपण जी मुलतानी माती यूज केलेली आहे या मुलतानी मातीला हजारो वर्षापासून स्किन उजळ करण्यासाठी वापरलं जातं। शिवाय आपल्या चेहऱ्यावरती जर टॅन झालेलं असेल ते प्रॉपरली रिमूव्ह करण्यासाठी मुलतानी मातीचा आपल्याला खूप जास्त उपयोग होतो। आपल्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट असेल, पिगमेंटेशन असेल, मुलतानी मातीच्या रेग्युलर यूजमुळे डार्क स्पॉट, पिगमेंटेशन कमी होण्यासाठी आणि दूर होण्यासाठी आपल्याला मदत होते। त्यामुळे रेग्युलर बेसिसवरती सुद्धा हा फेस पॅक तुम्ही यूज करू शकता। हे जेव्हा तुम्ही घरी क्लीनअप कराल तेव्हा पार्लरमध्ये जाऊन पुन्हा तुम्ही क्लीनअप करणार नाही, एवढा सुंदर रिझल्ट हे क्लीनअप केल्यानंतर तुम्हाला घरच्या घरी मिळणार आहे। शिवाय जेव्हा तुम्ही पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करता तेव्हा जे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह करतात ते प्रॉपरली रिमूव्ह करत नाहीत, पण जेव्हा आपण घरच्या घरी क्लीनअप करतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती जे काही ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आहेत ते आपण प्रॉपरली रिमूव्ह करू शकतो, आपली स्किन छान क्लीन बनवू शकतो। त्यामुळे घरच्या घरी हे क्लीनअप तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हे क्लीनअप कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। तर आज पुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।